ससुरं सुरमनसिन्नानन्दितं तोदगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धर्मस्य कर्तारम्. तर इथं 116 गाथा बघत होतो का 116 हां. तर याच्यामध्ये काय सांगितलं की ह्या संसारामध्ये काय सांगितलं की ह्या संसारामध्ये मनुष्यादी पर्यायामध्ये हीच अशी कोणती पण शाश्वत पर्याय नाही. म्हणजे मनुष्य पर्याय पण कशी आहे, क्षणिक आहे. त्याच्यानंतर कारण का तर संसारी जीवाचं स्वभाव निष्पन्न क्रिया होत नाही असं पण नाही. म्हणजेच विभाव स्वभावाने उत्पन्न होणारी रागद्वेषमय क्रिया अवश्य आहे. आणि जर तो परमार्थ अफल आहे तर क्रिया अवश्य अफल नाही. म्हणजेच इथं वितराग काय आहे, वितराग मात्रच मनुष्यादी पर्यायरूप फल उत्पन्न नाही करते. म्हणजे त्या वितरागतेने मनुष्यादी पर्याय उत्पन्न होत नाही. तर राग द्वेषमय क्रिया तो अवश्य वह फल उत्पन्न करती है. म्हणजे वितराग भावनेने आपल्याला मनुष्यादी पर्याय होत नाही आहे. तर रागद्वेष भावनेनेच काय आहे की मनुष्यादी पर्याय उत्पन्न होते. मग आता इथं जयसाचार्यांच्या टीकेतलं पाहायचं आहे. तद्यथा वाच की मग तुला कुठं माहित आहे ते आम्ही बघतो. तरीही मनुष्यादी पर्याय निर्वर्तिका संसार क्रिया सा अपि न भविष्यति. हे पण झालं. ते सावर अनुसार पडले ते चुकीचं आहे. न नास्ति क्रिया मिथ्यात्व रागादी परिणतीहि संसारः कर्म इति यावत् इति पर्याय नाम चतुष्टय रूपा क्रिया अस्ति एव. कुठून घेतलं का? न नास्ति क्रिया. तर न नास्ति क्रिया काय झालं तर नास्ति क्रिया मिथ्यात्व रागादी परिणती ही संसारः हेच ना. तर न नास्ति क्रिया नाही. मिथ्यात्व रागादी परिणती जी आहे त्याचं संसार काय आहे, कर्म इति यावत असं जोपर्यंत म्हणजे जसं आहे असं जे आहे तर इति नरनारकादी अशा रीतीने पर्याय नाम मनुष्य रूपा क्रिया अस्ति एव. म्हणजे मिथ्यात्व रागादी क्रियांच्या द्वारे नाम चतुष्टय रूपा पर्याय नाम चतुष्टय रूपा क्रिया. न नास्ति क्रिया मिथ्यात्व रागादी परिणती संसारः कर्म इति यावत् इति पर्याय नाम चतुष्टय रूपा क्रिया अस्ति एव. खालची ओळ गेली. तर काय सांगितलं आता इथं तर न नास्ति क्रिया नाही. तर मिथ्यात्व रागादी परिणती संसाररूप क्रिया नाही असं नाही. तर मिथ्यात्व रागाधिकांनी काय केलं की मिथ्यात्व रागाधिकांनी ही क्रिया होते. आणि परत पुढं काय सांगितलं की यावत इथे कुठं आता परत केलं पर्याय नाम चतुष्टय रूपा पर्याय नाम चतुष्टय रूपा क्रिया अस्ति एव. तर पर्याय नाम चतुष्टय रूपा म्हणजे मनुष्य, नारकी, देव आणि तिर्यंच अशा 4 प्रकारच्या काय आहेत क्रिया असतातच. असं नाही असं नाही. न नास्ति क्रिया म्हणजेच मिथ्यात्व रागादी परिणतीरूप संसार अशी क्रिया नाही असं नाही. म्हणजे त्या मिथ्यात्व रागाधिकांचं मनुष्यादी पर्याय प्रगट होते हे आहे. 2 निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह करायचं. त्यामुळं 4 प्रकारच्या पर्याय हे पण क्रिया आहेत. तर 4 प्रकारच्या क्रिया हे काय आहे, 4 प्रकारचे पर्याय जे आहेत ते क्रियाच आहेत. म्हणजे 4 प्रकारचे म्हणजे मनुष्य, नारकी, देव, तिर्यंच. म्हणजे ह्या विकारी भावांनी ह्या 4 गतीमध्ये हा जीव फिरायला जातो. मग फुटबॉलचं चेंडू कसं असतं, पायाने आपण कुठं फेकतो तिथं
जातो. तसं आपण सुद्धा त्यांचं क्रिकेटचा चेंडू आहे. क्रिकेटचा चेंडू आहे. क्रिकेटचा अजिबात खेळायचं नाही, फुटबॉलचं पण खेळायचं नाही. कारण का तर त्याच्या खाली एखादी मुंगी मेली तर काय होतं? मुंगी मेली तर काय होतं? तर ती मुंगी होती मनुष्य, आपण होतो मुंगी, आणि ते येऊन आपल्यावर बॉल टाकतात. मग पाहिजे का? करावे तसे भरावे. म्हणून आपल्याला तसले खेळ खेळायचे नाही. किंवा दुसरा अजून कोणता खेळ असतो? कोणता खेळ असतो अजून? काय खेळता विचारलं सांगा की. मोबाईलचं तर काय, मोबाईल म्हणजे नरकाचं द्वार. म्हणजे चांगले चांगले परिणाम आपल्या हाताने गमावून बसतो. एका मुलाने ठरवलं की आता ब्रह्मचर्य पाळायचं आहे, आणि ते मोबाईलमध्ये काहीतरी दृश्य बघितलं की त्याचे परिणाम खूप बिघडले, आणि मग त्याला इतका पश्चाताप झाला की प्रायश्चित्त मागितलं. म्हणजे कशासाठी आपण तसलं मोबाईल वगैरे बघायचं? तर आपण स्वभावात राहत नाही म्हणून आपल्याला तसलं बघा वाटतं. आणि स्वभावात राहिलं तर ऐकू येते का निकिता? ये पुढे इकडं. तर 5 पाप आहेत म्हणून सांगितलं. सगळेच पाप आहेत की. तर आपण त्या नादी लागलो तर आपल्याला काय होते? सगळी दुर्दशा. म्हणून आम्हाला मोबाईलच्या नादी लागायचं नाही. कशाला आणलं इथं मोबाईल? मोबाईल म्हणजे नरकाचं द्वार, आणि तो वाजलं की आपण पळत बाहेर सुटतो आणि परत ते फोनवर बोलत बसतो तासभर. तोपर्यंत इकडं प्रवचन संपून जातं. ते सांगितलं की मोबाईल घेऊन प्रक्षाळला गेला होता एक मनुष्य, आणि ते प्रक्षाल करत असताना सुरू होणार होतं अजून प्रक्षालन, आणि मोबाईल वाजला त्याचा. तर तो गाभाऱ्यातनं मोबाईल घेण्यासाठी बाहेर आला, पूर्ण मंदिरच्या बाहेर गेला, आणि त्याने फोन उचलला आणि बोलतोय तर हार्ट अटॅक आला आणि तिथंच मेला. कळलं का? म्हणजे प्रक्षाळ करत मेला असता तर त्याचं चांगलं कल्याण झालं असतं. पण ते काय झालं? मोबाईलवर बोलत बोलतच मेला, तर त्याची सगळी काय झाली? दुर्दशा झाली. त्यांच्या चरणात एवढं दूर जाऊन मग मरण यायचं. म्हणून ते मोबाईल. उलट सगळेजण काय म्हणतात? आमचं भगवंतांच्या जवळच व्हावं, देवशास्त्र गुरुच्या जवळच आमचं मरण व्हावं. काय म्हणत? जब अंतिम समय आया तो सामने कौन हो? संत हो. जब जीवन का अंत हो, मेरे सामने एक संत हो, ओठों पे अरिहंत हो. महावीर का पंथ हो. म्हणजे आपल्याला शेवटी तर आपल्याला साधायचंच आहे. शेवटीच असं नाही आहे. तर 2 प्रकारचं मरण सांगितलं आहे, भवमरण आणि भावमरण. तद्भवमरण म्हणजे काय घेतलं? शेवटी मरतो ते तद्भवमरण. आणि भावमरण कशाला म्हटलं? प्रत्येक पर्याय निघून चालले, जी प्रत्येक पर्याय निघून चालले तिला म्हटलं भावमरण. मग अशा रीतीने जी पर्याय निघून चालले ते निघून जाणाऱ्या पर्यायाचा काय उपयोग केला? स्वतःला जाणण्यासाठी केला. आणि असं स्वतःला जाणण्यासाठी केलं तर हे सगळे मिथ्यात्व रागादी भाव होत नाहीत. आणि मिथ्यात्व रागादी भाव झाले तर 4 प्रकारची गती मिळत राहते आणि आपण फिरत राहतो. मग कधी मनुष्य झालो, कधी देव झालो, कधी नारकी झालो, कधी तिर्यंच झालो. आणि ह्या 4 गतीमध्ये असं ट्रिप केली की त्यामध्ये आपल्याला दुःखच दुःख भोगावं लागलं. म्हणून आपल्याला दुःख नको असेल तर आपण काय करायला पाहिजे? सारखं मी न्याय काय असं स्वतःला जाणलं पाहिजे. आणि असं स्वतःला जाणलं तर आपल्याला हे सगळे दुःखाचे प्रसंग येणार नाही. म्हणून मी माझा जाणणार आहे असं आपण सारखं स्वतःकडं वळलो तर आपली सगळी दुर्दशा संपली. आणि स्वतःकडं वळलो नाही तर आपली सगळी काय चालली आहे? दुर्दशा चालली आहे. म्हणून ह्या मिथ्यात्व रागादी भावांनी 4 प्रकारची काय होते? गती मिळते. मग कधी 4 गतीमध्ये काय आहे? मनुष्य होतो, कधी नारकी होतो, कधी देव होतो, कधी तिर्यंच होतो. मग आता आपण भाग्याने मनुष्य झालो. ह्या मनुष्य होण्याचा काय उपयोग करायचा? लग्न करायचं, संसार करायचं, पोरांच्या शिव्या खायच्या, लाथा खायच्या, ह्याच्यासाठी करायचं का? तर म्हण, मी ह्या मनुष्य जन्माचा उपयोग आत्म्याला जाणण्यासाठी करणार, ब्रह्मचर्य पाळणार. ऐकवलं का मी काय म्हणले? विचारा. बाजूला पण बसत आहे. बाजूला संयमी संयमीला तर आता सोडतच नाही काय.
ऐकू आलं का निकिता? सरक पुढं अजून. ऐकवायला काय म्हणते? जवळ यायचंय का? सरकू दे की पुढं, सरक अजून. नाही इथं ये इकडं. इथं पाट्यावर बसायचंय का? बस पाट्यावर. तर मी काय करणार म्हण मग. मी ब्रह्मचारीच राहणार. मी ब्रह्मचारी. ते बघ ती काय म्हणतीये. तू पण म्हण ना. तिकडं पोरं म्हण. म्हणा मी ब्रह्मचारीच राहणार. दानास पात्र राहणार. हात जोडा. आत्मध्यानच करणार. मुनी होणार. निकिता काय म्हणत नाही आहे, तोंड खाली घालून बसले. म्हणू परत एकदा. मी काय होणार? दानास पात्र राहणार. आत्मध्यानच करणार. ब्रह्मचारीच होणार. मुनी होणार. मुनी होणार. मग आपण असे भाव केले. आजचा दिवस चांगला आहे हां. तू छान बोलली. तर असंच आपल्याला रोज भाव करायचे आहेत. सारखं जाता येता उठलं की झोपताना मी ब्रह्मचारी राहणार. आता अजिबात शोधू नका काय तिच्यासाठी काय, तर माझ्याकडं सोडून द्या. मग असं जर आपण ब्रह्मचर्याचे भाव केले तर आपलं संकट सगळं काय झालं, संपलं. आणि आपण हे भाव केले नाही तर आपल्याला सगळं काय आहे, संकटच संकट असतं. म्हणून मला प्रत्येक क्षणी काय करायचं आहे, स्वतःला जाणायचं आहे. स्वतःला जाणलं तर मी ह्या दुःखातनं सुटलो. काय म्हणतात माहीत आहे ना, ऐक इकडं माझ्याकडं. न वरा न बरा, बरा नसलेला नवरा. न वरी, बरी नसलेली नवरी. सासू स आसू, चांगलं आपण राहिलो तर ती सासू आपले प्राण धारण करते आणि नाहीतर प्राण घेते. त्याच्यानंतर सासरा, सासरा म्हणजे काय, आसरा, जो आपल्याला आधार मिळाला आहे. आणि आपण नीट राहिलो तर सगळं ठीक आहे. जर आपण नीट राहिलो तर सगळं गेलं. एक लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी दोन खांब बसत वेशीतनं जाताना बाहेर, तिथनं एकदम जेवढी गुरं गेली तेवढी सगळी देऊन टाकली त्यांना भेट म्हणून. आणि झालं 5 वाजले की स्वयंपाक सुरू झाला. स्वयंपाक सुरू झाल्यावर काय झालं, आता ती गुरं सगळी स्वयंपाकाच्या तिथनं फिरायला लागली. आणि मग ते काय म्हणतात सासरे, गुरं दिली पण दोर दिला नाही. आणि तिथंच त्या नवरीचा मेणा असतो. आणि तिनं काय केलं, ते ऐकलं. आणि ऐकलं की काय झालं, ती म्हणली कसले हे लोक आहेत, गुरं दिली आणि दोर दिला नाही, मी कसं इथं राहणार म्हटली. आणि हातात हिऱ्याची अंगठी ती काढली, गिळली आणि मेली. आणि नंतर हे सासऱ्यांना समजल्यावर त्या सासऱ्यांना इतकं वाईट वाटलं की त्यांचे भाव तसे वाईट नव्हते, सहज बोलून गेलते. आणि ते सासऱ्यांना कळल्यावर आता ते सासरे अंथरुणाला खिळूनच आहे. म्हणजे इतकं त्यांना त्याचा पश्चाताप होतो आहे. जी घडलेली घटना आहे. म्हणून आपल्याला कोणाचीच गरज नाही. मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटाच जाणार. आणि असं जर आपण स्वतःच्या एकत्व स्वरूपाला जाणलं तर वितराग भाव झाले. आणि वितराग भावाने 4 गतीचं परिणमन होत नाही. आणि रागादी, मिथ्यात्व रागादी भाव केले तर काय होतं, 4 गतीमध्ये भ्रमण करत राहतो. म्हणून मला ह्या 4 गतीची ट्रीप नको असेल तर मी सारखं काय करायला पाहिजे, शरीरापासून भिन्न आत्मा आहे. काय सांगितलं, H2O, HO होत नाही, OH होत नाही. पाण्यामध्ये ऑक्सिजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. मग हायड्रोजन ऑक्सिजन होत नाही ना, ऑक्सिजन हायड्रोजन होत नाही. मग अशा रीतीने जे हे काय आहे, वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत. आणि त्या वेगवेगळ्या भिन्न असलेल्या, जसं त्या 2 वायूंना जाणतो तसं शरीरात मी राहतो. शरीर माझं नाही, मी शरीराचा होत नाही. म्हणून मी शरीरापासून अत्यंत भिन्न आहे हे जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. आणि जर आपण शरीरामध्येच अडकून पडलो तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून आपल्याला आत रुची काय व्हायला पाहिजे की मी सारखं स्वतःमध्येच राहायला पाहिजे. कुठं राहायला पाहिजे, सारखं स्वभावातच राहायला पाहिजे. काय करणार आता, मी आत्मध्यानच करणार, स्वभावातच राहणार, मी दानास पात्र राहणार, मुनी होणार मोक्षाला जाईपर्यंत. सारखं मला साधनाच सुचू दे, बाहेरचं काही नको, ब्रह्मचारीच राहू दे. ब्रह्मचारी म्हणजे कुणाला म्हणतात माहीत आहे ना,
ब्रह्मचरती ती ब्रह्मचारी. ब्रह्म म्हणजे आनंद स्वरूपामध्ये जो चरण म्हणजे फिरतो त्याला म्हणायचं ब्रह्मचारी. मग आपल्याला हे जे भाव झाले तरच आपलं जीवन सफल आहे. आणि आपल्याला खायचं प्यायचं मौज मजा करायचं असलेच भाव झाले तर आपलं जीवन काय चाललंय, वाया चाललंय. तर आपल्याला त्या सगळ्या पापाचं फळ काय मिळतं की पुष्कळ या गतीनं त्या गतीमध्ये फिरत राहतो. आणि जितकं आपण ह्या संसार कामधंद्यामध्येच वेळ घालवतो तितकं आपल्याला काय आहे, अशांतीच अशांती आहे. म्हणून त्या शेतामध्ये अजिबात जायचं नाही वीरकुमार. ते बघा मागं बसलेले म्हणतात मला शेतच नको, मला खूप पाप लागतंय, मला काहीच नको आहे. आता तुम्ही पण म्हणा मी पण शेतात जात नाही. आणि आपल्याला 2 पोरं आहेत एक सोडून, त्यांचं ते काय का करेनात, करू देत नाही तर नाही करू देत. आपल्याला त्याची गरज म्हणा की गरज नाही. आणि एक पंडित आले ते पंढरपूरला, ते म्हणाले जे शेती करतात ना त्यांच्या घरी मी जेवणार नाही. म्हणजे इतका सगळा दोष लागतोय आणि आपण त्यातच अडकायला लागलो तर काय झालं, आपली सगळी दुर्दशा. आणि आता किती 60 वर्षाला 70 वर्षाला तर रिटायर होतात. आता आपले किती झाले, 70च्या पुढे चाललेत आणि तरीसुद्धा आपण रिटायर होईना. म्हणून आपल्याला इतकं वैराग्य व्हायला पाहिजे की मी आता स्वभावातच राहणार, स्वभाव सोडून मला दुसरं काहीच नको. आणि हे जर आपण संस्कार केले तर आपल्याला शांती आहे. नुसतं आपण नाही तर महाराज की जय सगळ्यांचं काय केलं, उदो उदो केला. परंतु महाराजजींनी जसं साधना केली तसं मला करायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? त्यांनी कसं थोड्या काळामध्ये खूप साधना करून स्वतःचं साधलं. मग तसं आपण सुद्धा मी पण साधना करेन आणि प्रत्येक क्षण स्वतःला जाणून साधेन असं जर आपल्याला वाटलं तर बरोबर आहे. आणि आपण सारखं मोहरागद्वेष केले, विभाव परिणाम केले तर आपलं जीवन काय चाललंय, वाया चाललंय. म्हणून जीवन वाया जाऊ नये असं वाटत असेल तर काय करायचं. निकिता काय नाव आहे, निकिताच आहे. काय करायचं आजपासून काय करायचं, ध्यान करायचं, स्वाध्याय करायचं. सारखं मी जीव आहे असं जाणायचं. चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे, खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे. असं जर आपण वारंवार स्वतःला जाणलं तर आपली सगळी दुर्दशा काय झाली, संपली. आणि जर स्वतःला जाणलं नाही तर आपण काय करत राहतो, कधी मोह करतो, कधी राग करतो, कधी द्वेष करतो. आणि हे सगळे विकारी भाव करून काय होतं, दुःखाला प्राप्त होतो. म्हणून प्रवचनसारमध्ये काय सांगितलं आहे, मोहाची नदी दुथडी भरून वाहू लागली. जसं त्या पुलावरनं पाणी वाहू लागलं तर त्या पुलाचे काय झाले, 2 तुकडे झाले. तसं मोहाची नदी दुथडी भरून वाहू लागली तर तिथं काय होतं की त्या मोहाचे 2 तुकडे झाले, राग आणि द्वेष. मग असंच एक पूल तुटलेला असतो आणि खूप गाड्या येतात आणि त्यामध्ये अडकून खालीच जातात. आणि शेवटी एका मुलीने झोपडीतल्या बघितलं आणि आता रेल्वे येणार म्हटल्यावर रेल्वेत तर किती लोक असणार आणि किती हिंसा होणार. म्हणून तिनं काय केलं, आपला लाल फ्रॉक घेतला. लाल फ्रॉकला काय केलं, रॉकेल टाकलं आणि एका काठीला बांधून ती सारखं हलवत उभारली. तिथं त्याला आग लावून ती उभारली. आणि उभारल्यावर काय धोका आहे म्हणून त्या ड्रायव्हरने रेल्वे थांबवली तर बघितलं तर थोड्या अंतरावरच पूल तुटलेला होता. आणि जर रेल्वे तिथनं गेली असती तर सगळ्यांचं काय होतं, जीवन धोक्यात. मग तिनं जसं एवढी छोटी असताना सुद्धा काय केलं तर तिला मग खूप मोठा सत्कार केला, खूप तिला बक्षीस वगैरे मिळालं. मग ती एवढी छोटी असून सुद्धा तिनं काय केलं, लोकांची हिंसा होऊ नये म्हणून प्रयत्न केला. मग आपण सुद्धा आपली हिंसा होऊ नये, मी माझ्या जीवाची हिंसा करणार नाही, मी माझ्या ज्ञानदर्शन स्वभावातच राहणार, असं जर आपण प्रयत्न केला तर आपलं जीवन कसं आहे, सफल आहे. म्हणून काय करायचं, आजपासनं सारखं मी आत्म्याला जाणेन, आत्म्याला जाणून मी आत्मकल्याणच करेन. मला ह्या संसाराच्या दुःखात पडायचं. किती हळू बोलते बघा. संसाराच्या दुःखामध्ये पडायचं. तुम्ही काय बोलताय ते बोलू दे की निकिता. मला संसाराच्या दुःखात पडायचं तरी म्हण. मग
ती बघ संयमी म्हटली संसाराच्या दुःखात पडायचं नाही. नाहीच. मग तसं मला पण संसाराच्या दुःखात पडायचं नाही. किती जन्म आपले त्यात गेले. तर 48च मनुष्य जन्म मिळतात. त्यातला आपला हा 48वा असेल आणि इथं जर आत्मकल्याण केलं नाही तर आपला हा भाव पण काय झाला, वाया गेला.